नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहे झणझणीत अशी शेवभाजी। तर ती कशी करायची आणि त्यासाठी साहित्य काय लागतं ते प्रथम बघूया। यासाठी अशी तिखट जाड शेव लागते। आता त्याच्यासाठी जे वाटण करायचं असतं त्याच्यासाठी कांदा, सुके खोबरे, लसूण, आलं, मीठ, मसाला, कोथिंबीर, कढीपत्ता। एक मोठा कांदा घ्यायचा आणि तो उभा किंवा बारीक असा कापून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवरती हा कांदा आपण भाजून घ्यायचा आहे तांबूस रंगावरती। आणि याच्यामध्येच आता सुके खोबरे त्याच्या चकत्या करून घेतलेले आहेत, छोटे छोटे तुकडे, तेही या कांद्यावरती त्याच्याबरोबरच आपण भाजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। पाच 6 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा छोटा तुकडा आणि हे सर्व घालून पुन्हा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे सर्व तांबूस कलरवरती भाजलं गेलं पाहिजे। आणि सगळं वाटण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे। आता एक पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे छोटे तेल घ्यायचं। याला तेल जरा जास्त लागतं कारण याला कट यावा लागतो म्हणून। त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची, थोडासा हिंग आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। आता याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे। तो मसाला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। एक ते 2 मिनिट मसाला परतवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। इथे मी 5 चमचे मसाला घातला आहे। ही जरा तिखट हे शेवभाजी चांगली लागते। मसाला घातल्यानंतरही हे वाटण परतून चांगलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे। हा रस्सा जरा जास्त करावा लागतो आणि तो पातळ करावा लागतो कारण ज्यावेळी आपण ह्याच्यामध्ये शेव घालतो ती शेव हा रस्सा सगळा आहे तो शोषून घेते। आता याच्यामध्ये गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे। पाव चमचा हळद घालायची आणि याला चांगली उकळी आणायची आहे। आता आणि हे सर्व करताना
सर्व कसं करायचं तर ज्यावेळी आपण ती खायला देणार आहोत, सर्व करणार आहोत, त्यावेळी एका डिशमध्ये हा रस्सा घालायचा आणि त्याच्यामध्ये त्यावेळी शेव घालायची. ज्यावेळी हा रस्सा करतो त्यावेळी त्याच्यात शेव घालून ठेवायची नाही आहे. ज्यावेळी सर्व करणार त्याचवेळी आपण त्यामध्ये शेव घालायची आहे. आता हे डिशमध्ये असं घालून घ्यायचं प्रथम रस्सा आणि त्याच्यामध्ये मग ही शेव घालायची आहे. आणि ही कशाबरोबर चांगली लागते तर भाकरीबरोबर चांगली लागते किंवा तुम्ही पावाबरोबरही खाऊ शकता. पण भाकरी, कांदा, लिंबू ह्याच्याबरोबर ती खूप छान लागते. तर नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.